हाय हॅलो नमस्कार, मी संयुक्ता तुमचं स्वागत करते आजच्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. आम्ही आज गावी आलो आहोत. तर गावच्या शेतावर फेरफटका मारण्यासाठी आलो आहेत, म्हणजे आंबे आलेत ते बघण्यासाठी आलेलो आहोत. आंबा आहे का? आहे, चांगला आहे. काय झालंय? पिकत आलेला आहे. आता आता हा आम्ही काढणार आहोत. ओके, असं ते आहो आमच्या तिकडे कुठेतरी गेली आहेत. ही अशी सगळी शेती आहे, म्हणजे तिथे आम्ही फक्त आंब्याची झाडं लावलेली आहेत. इथे एक केळंसुद्धा आहे, इकडे तिकडे एक स्पायसेस प्लांटसुद्धा आहे, नारळाची झाडं, चिकूची झाडं. हे असं आमचं शेत आहे. एक नारळाची सुद्धा आहे, ती गवती चहा. परत तुम्हाला दिसतच असेल की केवढं मोठा गवती चहाचं हे आहे. परत आईने इथे आमचे वांग्याची झाडंसुद्धा लावली होती. तिथे टोमॅटोचं पण होतं, पण मे बी दादाने ते काढलं आता. असं सगळं आहे. आता आंबे काढतोय आम्ही. दचकली मी ॲक्च्युली. दिसत आहेत का तुम्हाला? हा एक आहे, खूप रेअर आली आता तळायला आंबे. हे बघा, नाही, 2 आंबे 3 आंबे मोठे. कुठल्या वाले म्हणताय? मधले वाले आणि तिकडे एक आंबा. हां, ते पिकत पण नाही, त्याच्यामध्ये काढू पण शकत नाही. हे आहे ते असं झोळ्याने आंबे काढतात. ॲक्च्युली हाताने सुद्धा येतील, पण ते वरती आहेत ना, त्याच्यामुळे असे अकोटी म्हणतात आमच्याकडे त्याला. अकोटीने कट करतात. वैरींनी सुद्धा हाताने एक काढलेलं आहे. हे केळीचं झाड आहे. ते छान दिसतं. हां, आणि इथे केळी वाहिलेली सुद्धा आहे. हे केळ आलेलं आहे. हे बघा, ही केळ फूल असं व्यवस्थित. हे बघा केवढं मोठं केळ आलंय. ही माठाची भाजी आहे, आईने लावलेली आहे. आई आणि दादा, हे सगळं आई आणि दादांचं काम. तेच खूप एफर्ट. दिसला का दुसरा आंबा? कुठे आहे तो? कुठे आहे? ओ, दाखवा जरा असं करून. ओके, मस्त हिरवागार आहे. ती मोठी ना भाऊ. जांभूळ होती ती मोठी. इथे तो हा एक आंबा आहे, पण ह्या आंब्याला काहीच आंबाच आलेला नाहीये. आणि ही होती ना, हे वादळात तुटलं का? चक्रीवादळ आलेलं तेव्हा. हा पण खूप झाड मोठा होता वाटतं, म्हणजे हे सगळं माझ्या लग्नाच्या आधीचं आहे. तेव्हा तो झाड तुटलेला आहे. आणि इथे जांभूळ पण होती, असं वहिनी आणि ते सांगतायत मला की इथे जांभूळ पण होती, म्हणून ती पण चक्रीवादळात गेली. इकडे ॲक्च्युली आम्ही ना दालचिनी पण लावलेली, इथे समोरचा जो भाग आहे ना तिथे, पण ती पावसामुळे गेली. ही ना घोसाळ्याची पण वेळ आहे. तुम्हाला दिसतंय घोसाळा? दिसला का? हां, हा आहे घोसाळा. तो बियासाठी ठेवला आहे. आणि चवळीचे शेंग पण आहे. हे म्हणजे चवळीची वेळसुद्धा सोडली होती आईने, तर ती एक आहे. आणि हे आमचे आहो स्टंट करतायत, असं झाड आहे. हो हो, हे आमचे आहो. हो, हे आमचे आहो. असे आंबे काढण्याचा ट्राय चालू आहे. आहो, से हाय. दिसतंय का कुठून? पेरूचं झाड आहे. छोटे छोटे पेरू आलेले आहेत अजून. दिसत आहेत का तुम्हाला? हे बघा, पेरू कच्चे आहेत, पण ते अजून असे बरेचसे पेरूसुद्धा आले. ॲक्च्युली साफ करायला झालं, दादानी इकडचं साफ केलं आहे. ही साईड आमची सगळी साफ करायची आहे. हे टमॅटोचं झाड किती सुंदर आलेत ना. हे शेकटाचं झाड आहे. वहिनी आकोटीनी शेंगा काढायचा प्रयत्न करते. ती आकोटी वहिनी आंब्याची आहे, त्यानी शेकटाच्या शेंगा कशा येतील? तरी आमच्या वहिनी ट्राय करतायत. काय त्या आकोटीमध्ये काही आलेलं नाहीये. काय करताय? चवळीच्या शेंगा काढतोय, विहायला आवडतात ना. दाखवा शेंगा. ही बघा, इथे आहे का? ही बघा, दिसली का तुम्हाला? कलमी आंब्यांचे आंबे काढून झाल्यानंतर आम्ही हे रायवळ आंब्याचे सुद्धा आंबे काढले.
हा रायवळ आंबा आहे तो काही वर्षापूर्वी आईने एक छोटं रोप लावलं होतं. त्याचं आता खूप मोठं झाड झालं आहे आणि ते झाड आता आम्हाला फळंसुद्धा देतं आहे. आकोटीने जेवढी काढता येतील तेवढी झाडं आम्ही त्या झाडावरची फळं आम्ही काढली. नंतर मग जी खूपच वरती होती आकोटी ते पोचत नव्हती, तर ते झाडावर चढून मग त्याने ते आंबेसुद्धा काढले. आणि मगाशी जे तुम्ही कलमी आंबे पाहिलेत ते असेच 7-8 वर्षापूर्वी लावले होते, पण हे झाड खूप वर्षापूर्वी लावलेलं आहे. हे जे शेत आहे ते आमचं गावच्या मधीच आहे, म्हणजे त्या शेताला गावधण असं म्हणतात. गाव म्हणजे ह्या शेतावर जाण्यासाठी आम्हाला कुठे बाहेर नाही जावं लागत. हे गावातच आहे, गावच्या मिडललाच आहे, त्याच्यामुळे पटकन ह्या शेतावर हार्डली 2 ते 3 मिनटात या शेतावर जाता येतं. तसंच ह्या शेतावरती आईने म्हणजे ह्या शेतात जेवढं काही आहे ती सगळी आई आणि दादांची मेहनत आहे. आम्ही फक्त आल्यावरती बघायला जातो की काय आहे, काय लावलेलं व्यवस्थित आहे की नाही, किंवा त्याला काही औषधं टाकायची आहेत का, काय करायचं आहे का, ते बघण्यासाठी फक्त आम्ही जात असतो. पण बाकीची काही मेहनत आहे ती आई आणि दादांचीच आहे. अशा प्रकारे आम्ही तिथे छान संध्याकाळ आमच्या शेतावरती गेली. तुम्हाला कसा वाटला व्लॉग हे नक्की कमेंटमध्ये सांगा. इथेच मी हा व्लॉग संपवते. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. बाय, हॅव अ ग्रेट डे.